नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. कालचा जो मी व्हिडिओ केला होता नांदेडच्या शासकीय महाविद्यालयातले डीन सरांना जे मिस्ट्रीट केलं तिथल्या एका खासदाराने, त्या परिसरातल्या हेमंत पाटील हे त्या खासदाराचं नाव आहे. तर त्या संदर्भात मी अजून थोडंसं मला माहिती मिळाली आहे आणि फार इथे गोची आहे. खरं म्हणजे हे जे डीन आहेत यांना तिथे पाठवण्यात आलेलं आहे टेम्पररी रिप्लेसमेंट करण्यासाठी. म्हणजे हे काही तिथले परमनंट पोस्टवर नाही आहेत. त्यांना तात्पुरतं की तुम्ही हे अमुक जे म्हैसकर म्हणून आहेत त्यांना सरकारमधल्या काही नेत्यांनी वर उचललेलं आहे आणि डायरेक्टर पदावर टाकलेलं आहे. त्यांचे काही तिथे असतील जास्त चांगले संबंध. त्यांचा पगार अजूनही नांदेडमधूनच निघतो म्हणे, पण ते काम मात्र डायरेक्टर म्हणून करतात. आणि ती एक केस चाललेली आहे त्यांची न्यायालयामध्ये, त्यांच्या विरोधात केस गेलेली आहे न्यायालयामध्ये. तर दुसरी माहिती अशी की हे जे डीन साहेब आहेत यांनी आता हे केस केलेले आहे. डॉक्टर वाकोडे जे आहेत यांनी एक केस केलेली आहे, FIR दाखल केलेला आहे पोलीस निरीक्षक नांदेड यांच्याकडे. आणि त्याच्यात ते लिहितात की मला जातीवरून मिस्ट्रीट केलं गेलेलं आहे. म्हणजे तिथे बोललं गेलं, माझ्या केबिनमध्ये हे लोक गुंडगिरीसारखे आले, हेमंत पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते, आणि त्यांनी आरेरावी केली. आणि हास्यास्पद गोष्ट, मला आश्चर्य नाही वाटत पण हास्यास्पद वाटतं की हा जो माणूस आहे हेमंत पाटील, हा डीन सरांच्या खुर्चीत जाऊन बसला ते जेव्हा खुर्चीवरून उठले तेव्हा. हे फारच एक अत्यंत असभ्य आणि घाणेरडं कृत्य महाराष्ट्रातले राजकारणी करतात. मी तुम्हाला सांगतो, इथे माझ्याकडे मी जेव्हा इंडियामध्ये होतो तेव्हा जळगाव जिल्ह्यात एरंडोल नावाच्या ठिकाणी मी प्रॅक्टिस करायचो आणि गावी ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा केली मी 6.5 वर्ष. त्यावेळेला एक मोठी केस झाली होती, एक पॉसिबली स्त्रीभ्रूण हत्येची केस. आणि ती पेशंट वाचवण्यासाठी माझ्या दवाखान्यात आणली गेली होती. आणि कुठलीही पेशंट गंभीर असेल तर मी ती यस म्हणायचो की आणा, मला वाचवायचा प्रयत्न करू द्या. आणि ही जी केस होती माझ्या एक ओळखीतलेच नेते होते शेजारच्या गावातले, त्यांची पत्नी होती. आणि त्या डॉक्टरने मला फोन केला की मी असं एक पेशंटचा असं गर्भपात केला आणि ती ब्लीड होते आहे आणि मला मदत पाहिजे कारण शी इज व्हेरी सिरियस. मी म्हटलं येस मॅडम प्लीज ब्रिंग हर. आणि मग मी प्रयत्न केले, त्या काही वाचू शकल्या नाहीत त्या वहिनीसाहेब, ज्या माझ्या ओळखीच्या फॅमिलीतल्या होत्या त्या. आता झालं असं की त्याच्यानंतर हा जो नेता होता त्याच्यासाठी सगळे परिसरातले करंट आमदार, माजी आमदार हे सगळे जमा झाले. आणि त्यातला जो माजी आमदार होता, की जो सध्या पालकमंत्री देखील आहे, हे महाशय येऊन माझ्या खुर्चीत बसले होते त्यावेळेला. आणि मी परदेशातनं आलेलो होतो, मला अशी सवय नव्हती. मला अगदी आश्चर्य वाटलं. पण म्हटलं आता हा एवढा सिनियर माणूस आहे, सिनियर वयाने, अभ्यासाने किंवा इंटेलेक्टने किंवा स्टडीने, एज्युकेशनने नाही, ही मंडळी याच्यात फारशी पायी पुढे नाहीत. कमीत कमी महाराष्ट्रात तरी असले तरी त्यांचा काही वागण्या बोलण्यातनं सभ्यता, नैतिकता दिसते असा काही भाग नाही आहे. तर हे असंच वर्तन ह्या हेमंत पाटलांनी केलं. डीनच्या चेअरमध्ये जाऊन बसले. म्हणजे चुकून, म्हणजे मी तर राजकारणात नाही आहे आणि भारतीय राजकारणात देखील नाही आहे, समजा चुकून इमॅजिन करा, किंवा मी समजा इमॅजिन केलं की मी महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री झालो, की जे म्हणजे मी राजकारणात नसल्यामुळे तो काही प्रश्नच नाही, पण मी सिच्युएशन सांगतो आहे. आणि जर मी एखाद्या डीनला भेटायला गेलो त्या नात्याने, तर मी त्या डीनच्या चेअरमध्ये बसू शकणार नाही. त्यांनी जरी मला ऑफर केलं की तुम्ही आरोग्यमंत्री आहात, यू आर अ डॉक्टर, सो प्लीज सिट इन माय चेअर, आय विल नॉट बी एबल टू सिट, कारण त्याच्यात बसण्याची माझी लायकी नाही आहे. आय एम नॉट वर्दी ऑफ सिटिंग इन डीन्स चेअर. डीनची चेअर ही एक उच्च प्रतीच्या इंटेलेक्च्युअल लोकांची ही पोस्ट असते. तर तिच्यामध्ये या खासदारांनी ते देखील असभ्य, जातीयवादी, अनैतिक लोक हे एका गटातून दुसऱ्या गटात शिफ्ट होतात ED CBIच्या भीतीने आणि घाणेरडं राजकारण करतात. अशा लोकांनी जाऊन बसणं ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे आणि वी शुड कंडेम दिस. शेम ऑन दिस पॉलिटिशियन्स. असं हे करता त्यांचा निषेध आहे, त्यांची लायकी नाही आहे तिथे बसण्याची. आता पुढचा जो मुद्दा आहे तो हा की या कंप्लेंटमध्ये ते लिहितात की मला हे बळजबरीने त्यांचे जे स्टाफ होता, त्यांचे जे गुंडगिरी करणारे जे सोबती होते त्यांना घेतलं आणि टॉयलेट्स ओपन करायला लावले आणि हे तुम्ही साफ करा दादा असं माझ्यावर दबाव आणला. आणि मीडिया, सोशल मीडियाचे कॅमेरे नेऊन ह्याचं शूटिंग करून घेतलं आणि मग मीडियाने तसं प्रसारित केलं.
आता प्रश्न असा पडतो, आणि ते करत असताना ह्या कंप्लेंटमध्ये लिहिलेलं आहे वाकोडे सरांनी की इथे असं म्हटलं गेलं की या शासकीय रुग्णालयात SC STचे अधिकारी यांची अवकात नसताना येतात. मी यापूर्वी वाकोडे नावाच्या SC डॉक्टरला सुद्धा असंच काम करायला लावलं आहे. हे मागासवर्गीय डॉक्टर माजलेत अशी भाषा या खासदारने वापरल्याचं या तक्रारमध्ये दाखल आहे. असा जर हा खासदार बोललेला असेल तर याची अजिबात लायकी नाही खासदार म्हणून स्वतःला म्हणून घेण्याची. इलेक्शन पण उभं राहण्याची लायकी नाही. या मूर्ख माणसाला संविधानच समजलं नाही आहे. जर तो अशा प्रकारचं बोलत असेल किंवा त्याने जर असं पूर्वी देखील केलं आहे म्हणतो आणि आताही मी करायला लावतो याला, यांची लायकी नाही SC ST. मूर्ख माणसा, कमी बुद्धीच्या माणसा, तुझ्या संविधानाने तू कुठलाही जातीपातीचा असशील, ब्राह्मण सोडले तर इतर सगळे शूद्र असतात, तुला संविधानाने अधिकार दिला आहे म्हणून तू खासदार झाला आहे आणि तू त्या संविधानाचं पालन करण्याची शपथ घेतली आहेस. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे मी सगळ्यांना समतेने वागवेल, इक्वली ट्रीट करेल, असंच एक शपथ घेतलेली आहे तू. आणि तू अशा पद्धतीचं बोलतोस, मिस्ट्रीट करतोस जातीवरनं. लानत आहे छी तुझ्या चारित्र्यावर आणि तुझ्या ज्या मीन माइंडेड जी थिंकिंग आहे तुझी मागासलेली. फक्त कपड्यांनी आणि दिसण्याने पैशानेच फक्त सुधारलास. बुद्धीने आदिमानवापेक्षाही तुझी बुद्धी कमी आहे असं मी म्हणेन. आता पुढचा अजून एक मुद्दा आणि मग मी हा व्हिडिओ संपवतो. आमच्या एक मित्र आहेत नांदेडचेच, त्यांनी या विषयावर, फारुखभाई, त्यांनी या विषयावर आवाज उठवला आणि रुग्णालयातल्या ज्या समस्या आहेत याला गव्हर्नमेंट जबाबदार आहे. या अशा एका डॉक्टरच्या माथी मारून तुम्ही विषयाचं डायव्हर्जन करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. मी 100% त्यांच्याशी सहमत आहे आणि मी काल देखील हेच म्हणलो. त्यांनी त्यांचा मला व्हिडिओ, त्यांची मुलाखत एका TV वरची पाठवली. त्या मुलाखतीचं जे इंट्रोडक्शन आहे म्हणजे फारुखभाईंचं नाही, त्याच्या होस्ट आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला ऐकवतो. आणि हे मी तुम्हाला का ऐकवतो आहे त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही ते ऐका. आय होप की ते तुम्हाला ऐकू येईल या मोबाईलच्या आवाजातनं. हा दुसरा मोबाईल. नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये फक्त 36 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झालाय आणि एकच खळबळ उडाली आहे. नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर येते. नांदेड शासकीय रुग्णालयात आज डीनला खासदार हेमंत पाटलांनी स्वच्छतागृह साफ करायला लावलंय. आता तुम्ही हा व्हिडिओ ऐकला असेल. ही जी बातमी वाचणारी जी पत्रकार आहे, संपादक आहे, संपादिका, हिचं वाक्यावर जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल, ती म्हणते की नांदेड रुग्णालयाच्या डीनला खासदार हेमंत पाटील यांनी, म्हणजे हिने गृहीत धरून टाकलं की हा जो व्यक्ती आहे डॉक्टर वाकोडे डीन, हा गुन्हेगार आहे, हा नालायक आहे, याचा एकेरी उल्लेख करायचा आहे. आणि खासदार हेमंत पाटील ह्या व्यक्तीचा मानाचा उल्लेख करायचा आहे यांनी. म्हणजे हा जो मीडिया आहे, हा मीडियासुद्धा किती मनुवादी आहे आणि किती पक्षपाती आहे, किती उथळ आहे हे लक्षात येतं. म्हणजे त्यांनी गृहीत करून टाकलं, एक मीडियाचा एक प्रोपोगंडा सुरू करून टाकला की सरकारमधले लोक हे चांगलं करतायत आणि ते मानाचे आहेत, त्यांना मान दिला पाहिजे. आणि मात्र हे जे सरकारी आता अधिकारी आहे डॉक्टर वाकोडे, ही इज डुईंग बॅड, त्याला एकेरी उल्लेख करायचा. ही मंडळी असेच करतात. कोणी आदिवासी असेल, कोणी दलित असेल, हे डॉक्टर दलित आहेत असं मला माहितीतून मिळालेलं आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. परंतु दलितांच्या, आदिवासींच्या आणि मायनॉरिटीच्या विरोधातली जी मानसिकता ही काही लोकांच्या डोक्यात आहे. हेमंत पाटील, कुठलेही तुम्ही पाटील असा, मी जास्त बोलत नाही, छत्रपती शिवरायांना देखील शूद्र प्रूव्ह केलेला आहे या ब्राह्मणी सनातनी धर्माने. त्यामुळे तुम्ही शिवरायांच्या वरचे नाहीत. म्हणून तुम्ही एखाद्या दलितापेक्षा जर व्यवस्थेमध्ये तुम्हाला जरा बरं स्थान असेल म्हणून त्याचा माच करू नका. आलं का लक्षात? तर कुठेतरी उतरेल, जनता उतरवेल, नाही उतरवला तरी कुठे ना कुठे उतरेल हा माच. पण मीडिया जो हा पक्षपाती, हा ब्राह्मणवादी जो मीडिया आहे, हा नियमित अशा गोष्टी करतो, अशाच पद्धतीची वर्तणूक करतो. मायनॉरिटी, SC ST असतील, परराज्यातले लोक असतील, परदेशातले लोक असतील, यांना तुच्छ लेखायचं, यांच्याबद्दल अशा पद्धतीचा उल्लेख करायचा. आणि मात्र आडनावं बघून आता एक अतिरेकी कारवाई केलेला केवळ फक्त RSSचा आहे, त्याचा सवर्ण आडनाव आहे म्हणून त्याला, त्या सायंटिस्टला या आहो काहो करून आजही मीडिया त्याचा उल्लेख करतो. मात्र डॉक्टर वाकोडे दलित आहे आणि म्हणून दलित आहेत म्हणून डीन असून देखील, एवढ्या मोठ्या पोस्टवर असून देखील त्यांचा उल्लेख एकेरी हा मीडिया करतो. याच्यावरून महाराष्ट्रातला मीडिया, TV मीडिया
असेल किंवा इतर जो मीडिया आहे हा किती ब्राह्मणवादी आहे, जातीयवादी आहे, तुच्छतेने लेखतो SC ST मायनॉरिटी यांना, हे देखील पुरवतं. आणि याच्या विरोधातच आपल्याला लढा लढायचा आहे मित्रांनो. हेच उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलेलं आहे की ही विषमता आम्हाला नको आहे, ही सनातनी ब्राह्मणी विषमता जी आहे ही आम्हाला नको आहे. आम्हाला समतेवर चालणारं संविधान हवं आहे, समतेचा संदेश हवा आहे. आणि जिथे कुठे अशा प्रकारची व्यवस्था असेल, प्रस्थापित असेल, हिच्या विरुद्ध आपण बोललं पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही वर्ण जातीचे असा, तुम्ही कुठल्याही धर्मपंथाचे असा, याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे की एखाद्या डॉक्टरला जातीवरून बोलायचं, तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला दादागिरी करायची. ह्याच डॉक्टर वाकोड्यांच्या ऐवजी जर तिथे कोणी सवर्ण आडनाव असलेले डॉक्टर असते तर या हेमंत पाटलाने त्यांना टॉयलेटमध्ये नेऊन टॉयलेट साफ करायला लावलं असतं का, त्यांचं रेकॉर्डिंग असं केलं असतं का, आणि मीडियाने असंच केलं असतं का, रिॲक्ट केलं असतं का. आणि हा जो बाहेरचा जो समाज आहे, स्वतःला सभ्य समाज म्हणतो आहे, यांनी अशीच मुख त्याला संमती दिली असती का? नाही. एका वेगळ्या आडनाव असलेल्या, सवर्ण आडनाव असलेल्या मराठी बाईला मुलुंडमध्ये फ्लॅट दिला नाही गुजराती माणसाने, म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने, महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी, मीडियानी, वेगवेगळ्या संघटनांनी रिॲक्शन दिली. मात्र त्या पद्धतीची रिॲक्शन वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे मीडिया चॅनल्स डॉक्टर वाकोडेंच्या संदर्भात देणार आहेत का? आणि तुम्ही कधी SC ST मायनॉरिटी यांना मानाने त्यांचा उल्लेख करायला शिकाल? कधी अतिरेकी कारवाया करणाऱ्या गुन्हेगार सवर्णांना आरेतुरे करायला शिकाल? हा माझ्या मनामध्ये पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. आय होप दिस डझंट ऑफेंड एनी ऑफ यू. हे सत्य मी सांगतो आहे. आणि हे जो जमिनीवर असतो, ज्याला याच्यातून जावं लागतं, त्याची मानसिकता, मी परदेशात काम करतो, मला जर तिथे भारतीय वंशाचा म्हणून जर कोणी मिस्ट्रीट केलं, कोणी डावललं, तू ब्राऊन कातडीचा आहे, व्हाईट नाही म्हणून जर कोणी केलं, तर मला काय वाटेल हे एव्हरी डे इथल्या भारत मातेच्या या मूल निवासी सुपुत्रांना, जे काम करतायत देशासाठी, मेडिकल कॉलेजसाठी, सरकारी यंत्रणांसाठी, ते त्यांचं आयुष्य घालवत आहेत, यांना जर ऐकावं लागत असेल, त्यातून मनस्तापातून जावं लागत असेल, तर ही आपल्या सगळ्या भारतीयांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आहे. याच्यावर आपण नीट आत्मपरीक्षण नाही केलं तर आपलं काही खरं नाही. कारण अशा प्रकारचे विषमतावादी समाज हे कुठलीही प्रगती करू शकत नाहीत, हे मी जाहीरपणे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.